संस्था अध्यक्ष मोहम्मद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटी जवळा बाजार व माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद हिंगोली सामाजिक कार्यकर्ते मुनीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन नाईक, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी तसेच डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांच्या हस्ते दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन करण्यात आले। शेतकरी सन्मान सोहळा, राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटी MIP कॅम्प्स जवळा बाजार तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे आयोजित करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुण्यांचे फैसल भैया पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। तसेच शेतकरी बांधव, पत्रकार बांधव यांचाही सत्कार करण्यात आले। या कार्यक्रमास निमंत्रित पाहुणे मंडळी, शेतकरी तसेच विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती या परिसराचे भागीरथी ठरते आदरणीय मुनीर पाटील साहेब, या कार्यक्रमास उपस्थित डॉक्टर ॲडव्होकेट सचिन नाईक साहेब, या कार्यक्रमाला आलेले डॉक्टर श्रावण रॅपनवाड साहेब, या कार्यक्रमाला माजी सभापती, बरं ठीक आहे, सर्व उपस्थित आणि शेतकरी बंधूंनो, या कार्यक्रमाला मला ज्यावेळी आमंत्रित करण्यात आलं त्यावेळी मी कार्यक्रमाचं काही थोडक्यात पाहिलं। या कार्यक्रमात 2-3 गोष्टी मला प्रामुख्याने जाणवल्या। तसं पाहिलं तर 24 वर्षापासून पाटील साहेबांचे वाढदिवस या भागामध्ये नवे नाही। 24 वर्षापासून मी पाटील साहेबांचे कार्यक्रम पाहतो। ज्यावेळी मी शहानूरला आल्यावर त्यावेळेपासून पाटील साहेब वेगवेगळ्या निमित्तानं राजकारणात असल्यामुळं त्यांनी त्यांचे वाढदिवस मित्रपरिवारांना चांगल्या पद्धतीने केले। त्याच पद्धतीनं कालच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणामध्ये दिसलं। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा सत्कार। आजच्या काळामध्ये शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कर्मचाऱ्यानंतर दुसरा पाहिला तसंच पाहिलं जातं। कारण शेतकऱ्याची जी तळमळ आहे, शेतकऱ्याची जी शेतीबद्दलची आस्था आहे, याबद्दल थोडीफार लापरवाही केली जाते। शेतकऱ्यांना कुठेतरी एक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं आपण शेतीनिष्ठ असल्याबद्दल शेतकऱ्यांना आपल्या शेतीबद्दल आणखी प्रेम वाढावं यासाठी पाटील साहेबांना या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्याचाही सत्कार ठेवला, हे खूप आनंदाची गोष्ट आहे। या कार्यक्रमाचं जे सार्थक म्हणावं लागेल की असे कार्यक्रम झाले पाहिजे जेणेकरून दीन दुबळे, रंजले, गांजले किंवा शेतकरी पीडित लोक यांचा गुणगौरव झाला पाहिजे। असा कोणाचा आपल्यासारखा तर कुठे सत्कार होईल? आता तुमचा आज वाढदिवस म्हणजे पूर्ण जिल्हाभर नाही, तुमचा महाराष्ट्रात परिचय आहे, कोणी सत्कार करतील, जागोजा करतील, बोलून करतील, परंतु या लोकांचा सत्कार होणं ही खरी आपल्या कार्यक्रमाची फलनिष्पत्ती म्हणावं लागेल। आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणाला वाव देणं, जसे की आता तुम्ही इथं वेगवेगळ्या राज्यस्तरीय आपल्या नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि असे कार्यक्रम आयोजित होणं ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक प्रोत्साहनाची बाब आहे। म्हणून मी आपले 2 शब्द इथं संपवितो आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा तुम्हाला उदंड आयुष्य, सुख, समृद्धी आणि भरभराट हो अशी अपेक्षा भगवंताच्या व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आपले सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद। या प्रसंगी देशाचे दिवंगत पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील जे लोक आहेत अशांचा या ठिकाणी सन्मान या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आला। त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत आणि इतरही समाजातले जे लोक आहेत जे अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगत आहेत आणि या राष्ट्राला पुढे नेत आहेत। अशा अनेक वर्गांच्या या ठिकाणी पटेल साहेबांच्या सन्मान या ठिकाणी ठेवण्यात आला होता आणि मुनीर पटेल साहेब सातत्याने सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मागच्या 45 वर्षापासून अविरतपणे
आपली भूमिका ही समाज हितासाठी बजावत आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांचं राजकीय सामाजिक आयुष्य हे आणखीन उंचीवर जावं आणि निरोगी आणि असं प्रदीर्घ आयुष्य त्यांनी जगावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आम्ही त्यांना सगळ्यांनी या प्रसंगी दिल्या आहेत. जवळा बाजार येथील ज्येष्ठ नेते माननीय मुनीर पटेल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही आलो होतो. या ठिकाणी ज्येष्ठ अर्थतज्ञ भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे मुनीर पटेल साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला. विशेषतः शेतकरी जे निव्वळ शेतीवरच लक्ष देऊन शेती उत्कृष्टप्रमाणे करतात आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवून साजरा करण्यात आला. आम्ही आमच्या वतीने, पक्षाच्या वतीने, समाजाच्या वतीने अतिशय उपक्रमशील अशा या व्यक्तिमत्वास शुभेच्छा या ठिकाणी दिल्या. त्यांच्या दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्याच्या संदर्भात आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांना यापुढेही त्यांचं मार्गदर्शन समाजाला असंच मिळत राहो अशा अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. दरवर्षी वाढदिवस हा माझा मी सामाजिक कार्यापासून सुरुवात करीत असतो. सामाजिक कार्यापासून वाढदिवस हे साजरा करीत असतो. परंतु यावर्षी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि भारत सरकारने 7 दिवसाचा दुखवटा जाहीर केला. त्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणात हार पुढे न घेता सामाजिक जे कार्य आमचे ठरलेले होते ते शैक्षणिक असो, सामाजिक असो, हे कार्य पूर्ण करून आम्ही साध्या स्वरूपात हा जन्मदिवस साजरा केलेला आहे. त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने जे विद्यार्थ्यांचे जे सुप्त गुण आहेत त्या विद्यार्थ्यांचे सुप्त गुण दरवर्षी आम्ही बाहेर काढत असतो. त्या माध्यमातून त्यांचे आम्ही एक दंगली घेऊन त्यांच्या व्हॉलीबॉलचे सामने ठेवतो. त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्सचं प्रोग्राम ठेवतो. अनेक असे जे की शाळेतले कार्यक्रम असतात ते कार्यक्रम ठेवत असतो. त्यांचा गुण जे आहे की ते गुणाचे परीक्षा घेऊन त्यांचेसुद्धा फर्स्ट सेकंड हे काढत असतो. त्यांचेसुद्धा आम्ही त्यांनासुद्धा बक्षीस देत असतो. परंतु सर्वापेक्षा यावेळेस आम्ही वेगळा हे कार्यक्रम ठेवला की आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या ही जे सरकार आहे या सरकारच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात हाल आहेत. शेतीमालाला कशालाच भाव नाही. परंतु आम्ही उत्कृष्ट शेतकरी म्हणून नाही, एक साधा शेतकरी की ज्याचा उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि तो पूर्ण घर आपलं शेतीवर चालवतो असे शेतकरी काही शोधून काढले आणि त्या शेतकरी ते चांगल्या पद्धतीने कमी शेतीमध्ये आपल्या घराचा पूर्ण उदरनिर्वाह चालवतो मेहनत कष्ट करून. अशा शेतकऱ्यांचे आम्ही सत्कार ठेवले. त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं की त्या शेतकऱ्यांना एक हिंमत आणि प्रोत्साहन भेटली पाहिजे, त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. अशा शेतकऱ्यांचं आम्ही सत्कार आज या विभागातून जोडलेला आहे आणि त्यांचा सत्कार करून त्यांना मान सन्मान त्यांचं केलं. त्यांची हिंमत ही उंचावली आणि या पद्धतीचे आम्ही कार्यक्रम घेतलेत आणि दरवर्षी याच पद्धतीचे घेतात. परंतु यावर्षी वेगळे कार्यक्रम घेऊन हे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत.